हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्या इथे आज आहे कौस्तुभची हळद, म्हणजे बाहेरच्या म्हणजे आमच्या काकींच्या मुलाची, आम्ही तिथेच राहतो त्यांची, तर मुलाची हळद आहे आज बाहेरची. आणि चला तर बाहेर सर्व म्हणजे मंडपात सर्व सकाळी पुरुष मंडळी येतात मांडवावरती, ते आता सर्व बाहेर नाश्ता वगैरे चालू आहे आणि आम्ही पण तिथेच आता चालू आहे तर हळदीच्या इथे. तर बघूया तिथे आता काय तयारी वगैरे चालू आहे. नवरदेवाला म्हणजे हळद लावण्यासाठी देवळात वगैरे जातात पाया नमस्कार करण्यासाठी वगैरे, तर देवळातसुद्धा जायचं आहे. पण आता आधी आपण सुरुवातीला तिथे घरीच जाऊया आतमध्ये. आमच्या इथं म्हणजे आमचं आणि त्यांचं घर इथे शेजारीच आहे, आमच्या भाड्याचे रूम वगैरे. आमच्याच घराच्या बाहेर मंडप आहे, तर तिथे आता सर्व गडबड चालू आहे. तर आता आम्ही तिथे चाललो आहे आणि आपल्याला नंतर देवळात वगैरे जाऊ तर शूटिंग म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करा. तर आहे ना, सकाळी जिलेबी फाफड्याचा नाश्ता आहे, तर ते आता बायकांना वगैरे पुरुषांना सर्व झाले बाहेर आणि बायकांना वगैरे वाटायचं काम चालू आहे. तर हे बघा खाली करून आल्याने आता वाटत आहेत, घरच्या घरीच बनवतात. तर जिलेबी म्हणजे फ्रेश बनवतात. मला दाखवते, आमच्या बाजूच्या रूमातमध्येच चालू आहे का जिलेबी बनवायचं. बघा, बघू शकता इथे काका जिलेबी कशी बनवतात. मागच्या वेळेला बेबीच्या हल्दीमध्ये पण हेच बनवायला होते काका. हा जेवण घ्यायला आले. इकडे सर्व बायकांची जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. ते हो, त्या आतमध्ये आहेत, तिकडे त्या रूमात आहेत, जिलेबी आहेत तिकडं. हां, तर आपण इकडे जाऊया आता. मी जिलेबी आणि फाफडा वाटायला आले. कोणाला द्यायचं आता. इकडे भाजी कपाटी वगैरे जेवणाचं चालू आहे का, आणि चहा वगैरे वाटते मी तिथे, वगैरे नाश्ता वगैरे द्यायचं. तर बघू शकता सर्व भाजी वगैरे सर्व कापते बायका आणि चहा नाश्ता चालू आहे सर्वांना वाटायचं. जिलेबी, हां जिलेबी फाफडा खातात पात्र्यात काकी. आणि आमटी आहे ना कसली काकी, मटकीची आमटी आहे. माझीच आहे तसं आहे. कोण बंद नवरा निघाला आता जायला हल्दीला देवळात. चला आम्ही पण चाललोय.
त्याच्यावरती 2 ताशे आणि 2 ढोल आणले असते ना, नाचवत नेले असते. 2 ताशे 2 ढोल आणि 1 टाळ आणायची, नाचवत नेले असते. हे जुनी परंपरा. ओळखीचं आहे काय? आता बरं झालं खेळायला तरी भेटलं. तर गावदेवाच्या सर्व नमस्कार करून हळद लावून नंतर मग इकडे आता घरी आल्यानंतर हळदीचा कार्यक्रम चालू झाल्यानंतर तर इथे हळद लावून एक बाजूच्या मंडपात सर्वांना जेवणाचं इथे व्यवस्था केली होती. तर आम्ही सुद्धा जेवून घेतले सर्वांनी. हो येते येते. तुला तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि आता संध्याकाळी बायांचे पाठ वगैरे असतं त्यांच्यामध्ये संध्याकाळचं वगैरे काय कार्यक्रम असतं. तर ओटी वगैरे भरून आली मी काकींची आणि आता चाललो आहे संध्याकाळचे तिथे कार्यक्रम झाले ते बघायला. तर बाया वगैरे खेळतात. तर मागच्या वेळेस तुम्ही बेबीच्या हळदीनं बघितलंच असेल. तर आता जाऊयात आपण तिथे. आणि आमची निधी पण आले वेळेवरून मागच्या टायमाला पण आलेली. आता काय हळदीला मी सकाळी नव्हती आणि आता संध्याकाळीच आले. तर आम्ही चाललो आता तिकडे जाऊन आले आणि तिकडे कार्यक्रम आहे ते तर बघायला चाललो आहे. चला तिकडेच.
तर इकडे त्यांच्या बायांचं वगैरे कार्यक्रम होतं ते असतं संध्याकाळचं काय पारंपरिक. नंतर ते झाल्यानंतर सर्व जेवण झाल्यानंतर इथे नाचायचं वगैरे सर्व सुरुवात झाली. चला तर मग हळदीचा व्हिडिओ आवडला असेल तर पुढचा व्हिडिओ लग्नाचा नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.